आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या INO न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा। जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 99 60 92 22 12। सममति शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्र प्रत्युत्तरधनालोक पुत्रवान् कीर्तिमांश्च पूर्णाहुतये नमः इदं पूर्णाहुतय इदं नमः। सर्व संचालकांना विनंती, सन्मान्य कालिदासप्पा पाटील साहेब यांच्या शुभास्ते सत्कार संपन्न होईल। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 42वा गळीत हंगाम आनंद आणि उत्साहाच्या भरामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतोय। गेल्या वर्षी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये शेतकरी सभासदांनी त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद दिला, म्हणून खऱ्या अर्थानं 2 वर्ष बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू झाला आणि निस्ता सुरू न होता जिल्ह्याच्या ऊसाच्या दराची स्पर्धा ही विठ्ठल कारखान्यामुळे आज त्या ठिकाणी सुरू झाली। आणि मग त्या ठिकाणी तुम्ही भाऊ विचारलं की विठ्ठलच्या सभेला तुम्ही तवशीला आला होता आणि आम्ही त्या ठिकाणी जो शब्द दिला होता की ऊस बिल दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही, कारखाना चालू करणार नाही, आणि सगळं बिल 1 महिना आधीच त्या ठिकाणी दिलं। आता दुसऱ्याचं तुम्ही तेवढा महिन्यात आठवड्यात 2 नाही रोज फोन करा सकाळ संध्याकाळ, कारण दादा आम्ही आपलं ते करत होतो, पैसे तयार होतं, सगळं होतं। आता शेतकरी म्हणते 5 महिने गेले, 6 महिने झाले, 100 कोटी येणार, 125 कोटी येणार, यावे आणि कारखाना चालू व्हावा ही आमची त्या ठिकाणी भावना आहे। कारण ती एक शेतकऱ्याची संस्था आहे, ती कोणाची संस्था नाही। त्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा ऊस वेळेवरती जाईल आणि 2 रुपये त्या ठिकाणी जास्त मिळतील। ही स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये ही जिल्ह्यामध्ये टिकवायची असेल तर खऱ्या अर्थानं मग माझा एखादा शेतकरी एकरात 60 टन घेत असेल तर त्यांना 80 टनाची स्पर्धा लावावी, त्याने 100 टनाची स्पर्धा लावावी, 120 टनाची स्पर्धा लावावी। विठ्ठल कारखाना एवढा भाव देतोय, त्यांनी एवढा भाव द्यावा। विठ्ठल कारखाना कर्मचाऱ्याला असा पगार करतोय, त्यांनी तसा करावा। त्यांनी तोडणी वाहतूकदाराला एवढे पैसे देत आहेत, वेळेत कोण देत आहे ह्याची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक स्पर्धा होणं गरजेचे आहे। खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी सभासदांनी निवडून दिलं, म्हणून खऱ्या अर्थानं हा 42वा बॉयलर अग्निप्रतिपादन समारंभ होऊ शकतोय। कारण 2 वर्ष बंद असलेला कारखाना आत्ताच साळुंके सरांनी सांगितलं, कारखान्यात बघितलं तर अडचण वाटायची आणि त्या ठिकाणी चालू होईल का नाही असा प्रश्न होता, परंतु सभासदांनी परिवर्तन केलं आणि परिवर्तनातून नक्की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणारं त्या ठिकाणी कारखाना सुरू होईल। मग गेल्या हंगामामध्ये त्या ठिकाणी भाऊ आम्ही 7,26,000चं गाळप केलं, त्यातून 10.90 रिकव्हरी त्या ठिकाणी आली होती आणि त्याच्या आधीचा हंगाम 2 वर्ष बंद होता, मागच्या चेअरमननं 8.80 रिकव्हरी दाखवली होती आणि आता 10.90 रिकव्हरी आहे। आणि आज आपण त्या ठिकाणी सुरू करून कारखान्याचं कोजनरेशन त्या ठिकाणी चालू करून 2,96,00,000 युनिट त्या ठिकाणी आपण एक्सपोर्ट केले, 67 लाख लिटर डिस्टिलरी त्या ठिकाणी चालू झाली। या हंगामात देखील आपल्याला जवळजवळ 37,000 एकर ऊस आज त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि मग त्यामुळं आपल्याला ऊसाचं आजचं क्षेत्र, मग आपण जर राज्याचा विचार केला तर राज्याचा आणि जिल्ह्याचा विचार करत असताना राज्यामध्ये साधारण 14 लाख हेक्टरवरती त्या ठिकाणी ऊस लावला जातो। ह्या वर्षी फक्त 37,000 हेक्टरवरती ऊस कमी आहे, परंतु जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपल्या तर 240 लाख हेक्टरवरती ऊस लागवड केली जाते। या वर्षी 230 लाख हेक्टरवरती ऊस आहे, म्हणजे फक्त जिल्ह्याचा विचार केला तर 10,000 एकरावरती ऊस कमी आहे, परंतु पाऊस उशीर
पडला नसल्यामुळं 4 महिन्यामध्ये फक्त शेवटचे गणपतीच्या वेळी पाऊस पडल्यामुळं ऊसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही, त्यामुळे एकरी उत्पादन त्या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हा हंगाम गेल्या हंगामामध्ये 125 दिवस त्या ठिकाणी कारखाना चालला, या हंगाम आपल्याला 100 ते 110 दिवसच त्या ठिकाणी चालल आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी सभासदांचा ऊस वेळेवर जावा म्हणून जवळजवळ 561 वाहनांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरला मोठ्या वाहनाला आपण त्या ठिकाणी ॲडव्हान्सेस दिले। आज 396 मिनी वाहनांना म्हणजे 400 आणि 600 एक ढोबळ धरलं तर 1000 वाहनं त्या ठिकाणी यावर्षी कारखान्याला झाली। आज 130च बैलगाड्या यावर्षी मिळाल्या। गेल्या हंगामामध्ये आपल्याला उशिरा कारखाना चालू झाला, पैसे गोळा करायला आणि त्याला वेळ मिळाल्यामुळं आपल्याला जेवढी म्हणावं तेवढी यंत्रणा मिळाली नव्हती आणि काही गावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यंत्रणा कमी देता आली, परंतु या वर्षी चोख नियोजन केल्यामुळं गेल्या वर्षी नोंदी नसल्यामुळं ऊस मागे पुढे होत होता जाताना, यंदा मात्र ऊस वेळेवरती आणि चोख पद्धतीने जाण्यासाठी चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलंय। माझी या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की या कारखान्याला आपल्या सगळ्यांची भावना आहे, ज्या भावनेतून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी एकसंघ एक दिलानं आम्हाला निवडून दिला आणि कारखाना चालू झाला। कारखाना चालू झाल्यानंतर कारखान्यामुळं आज त्या ठिकाणी आपण 2500 रुपयाचा त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणी पहिल्यांदाच घेतला होता। शेतकरी संघटनेला सोबत घेताना त्या ठिकाणी आपण बोललो होतो काट्याच्या बाबतीत, आज देखील आपण चोख पद्धतीने काट्यावरती बोलतोय। जिल्ह्यातले दुसरे कोण बोलतेत का हा तुम्ही सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे आणि मग 2500 रुपये त्या ठिकाणी दर देत असताना आपल्याला आतापर्यंत 2300 रुपयाचा पहिला हप्ता आपण दिलाय, 100 रुपये मध्ये दिलेत, काही ठिकाणचे राहिलेत आणि आता ह्या 8 दिवसात आपल्याला राहिलेले आणि दिवाळीच्या आधी आपल्याला 100 रुपये देण्याची देखील आम्ही त्या ठिकाणी सोय करतोय आणि येणाऱ्या हंगामामध्ये आज सगळ्याला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी दराची कोंडी गेल्या हंगामामध्ये आपण फोडली होती, या हंगामात देखील आपल्यालाच फोडावं लागणार आहे, परंतु आता आपण जर फोडली तर लगेचच समोरच्याला लगेच हे होत आहे। त्याच्यामुळं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की विठ्ठल कारखाना, विठ्ठलचा सभासद आणि आपला कोणी सहकारी समोरच्या कारखान्यापेक्षा 1 रुपयानं कमी राहणार नाही। त्याच्यापेक्षा आपण फक्त आत्ताची परिस्थिती अशी आहे, आपण एखादं काय बोललं की लगेच तिकडून, त्याच्यामुळं आपण आता मागच्या वेळेस आपण त्या ठिकाणी 2500 रुपयानं पहिला बोललो होतो, मग त्या ठिकाणी त्यांना त्या टप्प्याच्या पुढे जावं लागलं, मग एका बाजूला आपण 600-500 कोटीचा कर्जाचा डोंगर घेऊन त्या ठिकाणी सगळे मागची देणी देऊन आज त्या ठिकाणी चालूची मागची बिलं देऊन आज त्या ठिकाणी कारखान्याचा हंगाम सुरू करतोय। आज 600 वाहनाला आणि मिनी वाहनाला 1000 वाहनाला जवळजवळ आज 35